धाराशिव जिल्ह्यामध्ये पुरामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। असं असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे मात्र नाच गाण्यामध्ये व्यस्त आहेत। नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरला। नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत। आंदोलनाच्या वेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली। धाराशिवमध्ये भीषण पूरस्थितीनंतर लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। दुसरीकडे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी जिल्हाधिकारी मात्र नाच गाण्यात व्यस्त आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे जिल्हाभरातून संताप व्यक्त होतोय। कीर्ती किरण पुजार असं या जिल्हाधिकाऱ्यांचं नाव आहे। जिल्हाधिकाऱ्यांचा हा सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी देखील कलावंतांसह या कार्यक्रमात डान्स केला। काहींनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली। लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचा काहींचा दावा आहे। 24 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। त्याच दिवशी सायंकाळी एका सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। जिल्ह्यातील प्रशासनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर असते, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच बेजबाबदार वर्तन केल्यानं सामान्य नागरिकांनी प्रशासनाकडून कोणती अपेक्षा ठेवायची असा सवाल उपस्थित होतोय। डान्स करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। प्रतिकात्मक खुर्चीचं पूजन करून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनाचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी यावेळी शेतकऱ्यांना रोखलं। याच वेळी पोलीस आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार बाचाबाचीही झाली।